आणि बातमीपत्रामध्ये आता घेणार आहोत राज्यभरातील दिवसभरातील आणि विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा पीटीसीच्या माध्यमातून आमच्या रिपोर्टर्सद्वारे। मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आपण अनेकदा पाहिलंय की ड्रग्सची तस्करी होते, तर कधी-कधी सोन्याचीही तस्करी होते। मात्र यंदा एक अनोखी तस्करी आपल्याला पाहायला मिळाली आहे। मुंबईच्या या राज्यातील जमीन मालक त्यासोबतच नव्याने घर बांधू इच्छिणाऱ्यांसाठी महायुती सरकारने आज एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार तुम्हाला तुमची जमीन अकृषक म्हणजेच येणे करण्यासाठी कचेऱ्यांमध्ये हेलपाटे घालण्याची किंवा महिनोन्महिने जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीची वाट बघण्याची गरज राहणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही जुनी आणि क्लिष्ट पद्धत मोडीत काढली असून जमिनीच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल मानले जात आहे। या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आता जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळणारी स्वतंत्र येणे परवानगी इतिहास जमा झाली आहे। तुम्ही जेव्हा तुमच्या जमिनीवर बांधकामासाठी एखादा आराखडा किंवा नकाशा मंजूर करून घेता तेव्हा ती मंजुरीच तुमची अधिकृत येणे परवानगी मानली जाईल। म्हणजेच एकाच प्रक्रियेत तुमची दोन महत्त्वाची कामे आता पूर्ण होणार आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांचा पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टींची मोठी बचत होणार आहे। जमीन मालकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे आता दरवर्षी भरावा लागणारा अकृषक कर सरकारने रद्द केला आहे। पूर्वी हा कर भरण्यासाठी आणि त्याच्या नोंदी ठेवण्यासाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असे। आता या कराराऐवजी जमीन मालकांना फक्त एकदाच एक रकमी रूपांतर अधिमूल्य भरावे लागेल। एकदा हे शुल्क भरले की तुमची जमीन कायमस्वरूपी अकृषक वापरासाठी वैध ठरेल। वारंवार सरकारी कार्यालयात जाऊन कर भरण्याचे टेन्शन आता पूर्णपणे संपले आहे। म्हणजे आता तुम्हाला तुमच्या जमिनीवर गृहप्रकल्प किंवा स्वतःचे नवीन घर उभारायचे असेल तर आराखड्याची मंजुरीच तुमच्यासाठी पुरेसी आहे। या नव्या निर्णयामुळे आता जमिनीचे व्यवहार त्यासोबतच नव्यानं घर बांधणं हे अधिक सुलभ होणार। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रवक्ते यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली। या पोस्टमध्ये त्यांनी अजित पवार हे दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत कशा प्रकारे चर्चा होते याचा उलगडा करण्यात आले। सकाळी माध्यमांशी बोलताना अंकुश काकडे यांनी या पोस्टचा उल्लेख सुद्धा केलाय। कशा प्रकारे अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा व्हायच्या याबाबत त्यांनी स्पष्ट मत मांडले। मात्र कुठं मातशी जिंकली आणि हे विलिनीकरण थांबलं अशी सुद्धा विचारणा अंकुश काकडे यांनी केली। अजित पवारांच्या म्हणण्यानुसार 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या। त्याआधी 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेचं मतदान, त्यानंतर 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेची मतमोजणी होणार होती। मात्र 28 जानेवारीला हा सर्व प्रकार घडला आणि अजित पवारांच्या दुसऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी होणारं विलिनीकरण थांबल्याचं पाहायला मिळतंय। 31 जानेवारीला शरद पवारांनी देखील पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी अजित पवारांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत इच्छा असल्याचं म्हटले। 12 फेब्रुवारीला हे विलिनीकरण होणार होतं असं सुद्धा अजित पवारांनी त्यावेळच्या झालेल्या चर्चेमध्ये म्हटले। अजित पवारांनी असंही म्हटलं होतं की जयंत पाटील दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र कधी आणायचं याबाबत सुद्धा ते निर्णय घेतील। मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी या विलिनीकरणाबाबत वारंवार बोलताना दिसतील, तर कुठलाही दुजोरा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून याबाबत येताना दिसत नाहीये। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सुद्धा या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मौन बाळगले। मात्र शरद पवारांनी केलेला उल्लेख, त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत केलेले वक्तव्य हे सर्व एकूणच पाहतात दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी एका शोक सभेत अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे। त्यांच्या या खुलासाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर कल्याणमध्ये जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्याकडून एक शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते। या शोक सभेत राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आणि अजित पवार यांचे विश्वासू प्रमोद हिंदूराव यांनी अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे। अजित पवार यांच्या निधनाच्या एका दिवसाआधी त्यांना बारामतीला बाय रोड जायचे होते असा प्रमोद हिंदूराव यांनी दावा केला आहे। प्रमोद हिंदूराव यांचं म्हणणं आहे की या संदर्भात अजित पवार यांनी त्यांचे 4 ते 5 बॅग ड्रायव्हरला गाडीत ठेवायला सांगितले। याच दरम्यान
त्यांना प्रफुल्ल पटेल किंवा कोणतरी एका व्यक्तीचा फोन आला, ज्यांनी मंत्रालयातील एक फाईल क्लिअर करायची आहे असे सांगितले. अजित पवार यांना 7 ते 8 दिवस बारामती राहायचे होते, म्हणून मंत्रालयातील सेक्रेटरीना ती फाईल लवकरात लवकर आणायला सांगितली. मात्र फाईल यायला 7:30 ते 8 वाजले. त्यामुळे अजित पवार यांना बाय रोड जाण्याचा प्लॅन रद्द करावा लागला. रोहित पवार यांनी जे पत्रकार परिषद घेतली होती, त्या पत्रकार परिषदेत त्यांना प्रफुल्ल पटेल यांचे नाव घ्यायचे होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रमोद हिंदूराव यांनी जे नावं घेतली आहे त्यामध्ये कोणाचं स्पष्ट नाव त्यांनी घेतलं नाही, त्यामुळे या संदर्भात काही ठोस माहिती समोर आली नाही आहे. मात्र हा विषय अत्यंत भावनिक आणि सातत्य प्रश्न समोर आल्यामुळे या विषयात संशय दूर होणे अत्यंत गरजेचे आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद निधनानंतरनं आता सुनेत्रा पवार यांच्याकडे आलेलं आहे. सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईत ऑनलाईन या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतरनं DPDCच्या नियोजनाची बैठक घेतली गेली. त्या बैठकीमध्ये अजितदादांच्या स्टाईलप्रमाणे आज सुनेत्रा पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामाचा सविस्तर आढावा घेतला. विकास कामाच्या सद्यस्थितीबाबत सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच पुढील वर्षाचे नियोजन प्राधान्यक्रम ठरवून आत्तापासूनच कामांना सुरुवात करा आणि पूर्णत्व करा अशा स्वरूपाच्या सूचना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार राहुल कुल, ज्ञानेश्वर माऊली कटके, पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार तसंच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल तसेच विविध विभागाचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. काही लोकप्रतिनिधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थिती लावली होती. अजित पवार हे गुणवत्तापूर्ण विकासासाठी आग्रही असायचे. प्रत्यक्ष बांधकामस्थळी जाऊन विकास कामाची पाहणी करायचे. कुठे एखादी चूक जरी झाली तरी अभियंता कंत्राटदारांना झापायचे. अजितदादांच्या या शैलीने आज सुनेत्रा पवार यांच्याकडेही अधिकाऱ्यांकडे गुणवत्तापूर्व कामाचा आग्रह धरला. जिल्ह्याचा विकास हाच गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण झाला पाहिजे अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांना मांडली. जिल्ह्यातील काम हे वेळेत, अचूक आणि तितकंच दर्जेदार व्हावं यासाठी अजित पवार कायम आग्रही असायचे. तीच भूमिका सुनेत्रा पवार यांनी आज मांडल्याने सर्वच अधिकाऱ्यांनी अचंबित पद्धतीने पाहिले. सुनेत्रा पवार हे यांची पहिल्यांदाच बैठक होती आणि त्या बैठकीत अजितदादांप्रमाणेच त्यांनी शैली. चंद्रपूरमध्ये काँग्रेसवर मात देत भारतीय जनता पार्टीने आपला महापौर बसवला करा, पण नव्या महापौर पदाच्या शपथग्रहण कार्यक्रमात भाजपमधील अंतर्गत गडबाजी मोठ्या प्रमाणात उफाळून आलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने भाजपच्या संगीता खांडेकर या महापौरपदी निवडून आल्या. आज त्यांनी महापौर पदाची शपथ घेतली. मात्र या कार्यक्रमाला स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांना निमंत्रण दिले नसल्याचा आरोप करीत आमदार जोरगेवार यांच्या गटातील भाजपच्या 17 नगरसेवकांनी पदग्रहण कार्यक्रमाला बहिष्कार टाकला. भाजपसाठी हा धक्का मानला जातो. थेट पदग्रहण कार्यक्रमातच हा सगळा प्रकार झाल्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नव्या महापौराच्या या कार्यक्रमाला पक्षाचे आमदार जोरगेवार निमंत्रण देण्यात आलं नाही. सत्ताधाऱ्यांनी पक्षाचे स्थानिक आमदार असताना या कार्यक्रमातून त्यांना डावलले. ही बाब जोरगेवार समर्थक नगरसेवकांना खटकणारी ठरली. त्यामुळे आम्ही बहिष्कार टाकल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे जोरगेवार आणि त्यांचे समर्थक चांगलेच नाराज झाले. जोरगेवार आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांच्या अनुपस्थितीबद्दल विचारलं असता मुनगंटीवार यांनी त्यांना काय करायचे ते करू द्या अशी प्रतिक्रिया दिली. जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्या कधी सख्य नव्हते. इतकंच नाही, लोकसभा निवडणुकीपासून दरवेळी मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वाद कायम जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यात 12वी बोर्ड परीक्षेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी कॉपीमुक्त अभियानास हरताळ फासण्यात आल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावरील अधिकारी आणि पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचं CCTVमध्ये समोर आल्याने पालकांकडून या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाईचे निर्देश दिले असताना आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही संबंधित केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येईल, तसेच पर्यवेक्षक आणि केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. परीक्षा केंद्रातील शाळांना CCTV लावणे, इतर सुविधा, पाणी, बसेस वेळेवर पोहोचल्या पाहिजे यासह सर्वच निर्देश देण्यात आले होते.
तरीही 12वी परीक्षेमध्ये कॉपीच्या घटना घडल्याचं दिसलं। त्यामुळे कॉपीच्या घटना समोर आलेल्या केंद्रांवर रद्दबातलची कारवाई केली जाईल। यापुढे परवानगी दिली जाणार नाही। कॉपी करणाऱ्यांसह केंद्र प्रमुख आणि पालकांवरही कारवाई केली जाईल। ज्या शाळांनी या सर्व नियमांचे पालन केले नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कॉपी प्रकरणे पुढे आली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला। राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय जैतापूर इयत्ता 12वीच्या इंग्रजी पेपर दरम्यान मोठा गैरप्रकारही उघडकीस आला होता। परीक्षा केंद्रांवरील CCTV फुटेजेस यासोबतच उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतींच्या आधारे केंद्र संचालकांसह पर्यवेक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे। आता थेट शिक्षण मंत्र्यांनीच कारवाईचे आदेश दिल्याने यापुढे तरी अशा प्रकारांवरती आळा बसेल अशीच सध्या अपेक्षा करूया। भूताखेताचे असू देत किंवा जादूटोण्याचे असू देत, अशा बातम्या आपण नेहमीच ऐकतो। अशा काही घटना आपल्या नेहमीच कानावर पडत असतात। अनेक ठिकाणी तर अनेक लोक जुन्या आठवणी सांगतात। मात्र नाशिक जिल्ह्यातील एका गावामध्ये चक्क भूत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। एवढेच काय तर गावात आलेल्या भूताचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले। त्यामुळे संपूर्ण गावातच तर आजूबाजूच्या परिसरातही भीतीचे वातावरण पसरले आहे। खरोखरच भूत आले आहे का यासाठी पोलीसही सरसावले आहेत। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आराई गावात गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर गावात भूत आल्याचे वृत्त व्हायरल झाले आहे। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। गावाच्या परिसरात अनेक मोकळ्या जागा आहेत। या जागांवर तसेच तिथे लोक राहत नाही अशा ठिकाणी भूताचा संचार असल्याचा संदेश पसरवण्यात आला आहे। आता हा संदेश वाऱ्यासारखा पसरला आहे। त्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे। सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे। सरपंच दिलीप सोनवणे यांनी अफवा पसरवण्याविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे। तर सटाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी आपणावर विश्वास ठेवू नका असे आवाहन गावकऱ्यांना केले आहे। कोणीतरी खोडसाळपणा करीत भूत असल्याचे वृत्त पसरवित आहे, त्यावर विश्वास ठेवू नका। जर अशा स्वरूपाच्या अफवा कोणी पसरवत असेल तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावे असे आवाहन करण्यात आले। त्याला धडा शिकवला जाईल असं पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट केलं आहे। पण गेल्या काही दिवसापासून गाव प्रचंड दूषित आहे। अर्थात हा सर्व प्रकार तपास आता करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे। एसटीने प्रवास करणाऱ्या कोट्यावधी प्रवाशांसाठी महत्त्वाची आताची बातमी आहे। ती म्हणजे जर तुम्ही महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा विद्यार्थी असाल आणि एसटीच्या सवलतींचा फायदा घेत असाल तर तुम्हाला आता सावधान राहावं लागणार आहे। कारण आता केवळ ओळखपत्र दाखवून अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याचे दिवस संपले आहेत। राज्य परिवहन महामंडळानं एक असा निर्णय लागू केला आहे ज्यामुळे तुमच्या खिशात विशिष्ट कार्ड नसेल तर तुम्हाला सवलत नाकारली जाऊ शकते आणि पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागू शकतो। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावटगिरीला आळा घालण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ही प्रणाली बंधनकारक करण्याचा निर्णय घेतलाय। यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ केवळ याच स्मार्ट कार्डद्वारे दिला जाईल। याचाच अर्थ असा की जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्ही सवलतींसाठी पात्र असूनही तुम्हाला पूर्ण दराने तिकीट खरेदी करावी लागेल। जुन्या पद्धतीच्या ओळखपत्रांवरती आता सवलत मिळणं कठीण होणार आहे। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने कार्ड वितरणाची प्रक्रिया सोपी ठेवली आहे। नवीन मोबिलिटी कार्डची किंमत 199 रुपये निश्चित करण्यात आली आहे। मात्र ज्या प्रवाशांकडे महामंडळाचे जुने स्मार्ट कार्ड आधीपासूनच उपलब्ध आहे त्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे। असे जुने प्रवासी कार्ड जमा करून केवळ 149 रुपयामध्ये नवीन हायटेक कार्ड मिळवू शकतात। हे कार्ड घेण्यासाठी लवकरच सर्व आगारांमध्ये विशेष नोंदणी मोहीम राबवण्यात येणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थी, पत्रकार, दिव्यांग आणि महिलांना प्राधान्याने सहभाग करून घेतले जाईल। हे कार्ड केवळ प्रवासासाठीच नाही तर एका डिजिटल वॉलेटप्रमाणे तुमचं काम करेल। कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी त्यामध्ये किमान 100 रुपयाचा बॅलन्स असणं आवश्यक आहे। यानंतर गरजेनुसार 50 रुपयांच्या पटीत कितीही रिचार्ज करता येईल। त्यामुळे आता प्रवाशांना रिचार्जसाठी कुठेही लांब जावं लागणार नाही आहे। त्याचसोबत सुट्ट्या पैशांवरनं होणारे वाद सुद्धा थांबलेत। नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये सध्या किमान 10 ते 15 वाघांचा हैदोस आहे।
गावकरी भयभीत आहे. 12,000 लोकवस्तीच्या पिपरिया गावातील 60 वर्षीय शेतकरी दिलीप वाळके सांगतात की ते गेल्या कित्येक दिवसापासून आपल्या शेतात गेलेले नाही आहेत, कारण त्यांना शेतात जायची भीती वाटते. त्यांच्या शेतापासून सुमारे 150 मीटर अंतरावरील एका शेतामध्ये भर दिवसा आपल्या शेतात तुरीची कापणी करीत असलेल्या महिलेवरती वाघाने हल्ला केला होता आणि तिला जागीच ठार केलं होतं. त्या घटनेपासून दिलीप वाळके आपल्या शेतात जात नाही आहेत. अन्य कितीतरी शेतकरी आपल्या शेतात जाण्यास घाबरत आहेत आणि शेतामध्ये जाण्यासाठी, शेताच्या कामासाठी त्यांना बाया किंवा मजूर मिळत नाही आहेत. आणि समजा मजूर मिळाले तर त्यांना मजुरांची देखरेख करावी लागते आणि शेतात जाण्याच्या आधी फटाके फोडावे लागतात. फटाक्याच्या आवाजाने वाघ पळून जाईल अशी त्यांना खात्री वाटते. या भागामध्ये आता वाघांची संख्या 10 ते 15 गेलेली आहे असं लोक दावा करत आहेत आणि वन अधिकारीसुद्धा या बाबीची पुष्टी करत आहेत. वन अधिकारी म्हणत आहेत की ते बरोबर सातत्यानं गस्त घालत आहेत. इतकेच नाही तर त्यांनी सेन्सर अलार्म वॉर्निंग सिस्टम लावलेली आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड कॅमेरा ट्रॅप लावलेले आहेत. याशिवाय मचाणावरून ते वॉच टॉवरवरून ते गस्त ठेवत आहेत. याशिवाय छातीभर गवतांच्या ढिगामध्ये शेतामध्ये जाऊन ते गस्त घालत आहेत. तरीही वाघाचा हैदोस कायम आहे आणि या एकूणच सगळ्या प्रकरणामुळे रात्री लोक आपल्या गावातून बाहेर पडत नाही आहेत आणि गावसुद्धा बंद ठेवण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. वन अधिकारी सांगतायत की आम्ही लोकांना सांगतो आहे की तुम्ही दिवसा ढवळ्या किंवा रात्री एकट्याने बाहेर जाऊ नका, टोळक्याने बाहेर जायचं असेल तर सोबत काठी ठेवा, काठीचा आवाज करा किंवा तोंडाने आवाज करा किंवा गाणी म्हणा किंवा सोबत रेडिओ ठेवा, ज्यामुळे वाघाच्या हल्ल्याची भीती कमी करता येईल. भारतीय शेअर बाजारामध्ये गुरुवारी मोठी घसरण बघायला मिळाली. सर्वच गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्याचे धोरण स्वीकारल्याने ही घसरण आपल्याला बघायला मिळाली. यासोबतच सगळ्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री केली आणि त्याचा परिणाम देखील बाजारावर दिसून आलाय. IT स्टॉक्सची मोठ्या प्रमाणात झालेली विक्री हे देखील यासाठी एक प्रमुख कारण ठरत आहे. सेन्सेक्स 559 अंकाच्या घसरणीसह 83,674.92 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 50 निर्देशांक देखील 147 अंकाच्या घसरणीसह 25,807 वर बंद झाला. AI क्षेत्रातील अपडेट्समुळे IT स्टॉक्सला धक्का बसला. याशिवाय डॉलर निर्देशांक देखील मजबूत झाल्यानं त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला. अमेरिकन शेअर बाजारात IT शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारात देखील IT कंपन्यांचे स्टॉक घसरले. अमेरिकेत व्याजदरातील कपातीची शक्यता कमी असल्यानं गुंतवणूकदार नफा वसूल करत आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे BSE लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजार मूल्य कमी झालं. बुधवारी BSE वरील कंपन्यांचं बाजार मूल्य 475 लाख कोटी रुपये होतं. आज ते 3 लाख कोटींनी कमी होऊन 472 लाख कोटींवर आलं. म्हणजेच गुंतवणूकदारांचं 3 लाख कोटी रुपयाचं नुकसान झालं. निफ्टी 50 निर्देशांकावर सर्वाधिक वाढ बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, आयशर मोटर्समध्ये दिसून आली. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यानं शेअर बाजारावर त्याचा परिणाम झाला. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे तेलाच्या दरात वाढ झाली. भारतासारख्या तेल आयातदार देशाला क्रूड ऑइलच्या दरात वाढ परवडणारी नसते. जागतिक शेअर बाजारातून देखील कोणतीही आधार भारतीय शेअर बाजाराला मिळाला नाही. आशियाई बाजार कमजोर राहिले तर हाँगकाँगच्या हँग सेंग निर्देशांक कमजोर राहिला. अमेरिकन शेअर बाजार बुधवारी घसरणीसह बंद झाल्यानं त्याचा परिणाम भारतातील शेअर बाजारावर दिसून आला. आता उद्या शेअर घसरण न होता बाजार स्थिर राहण्याची अपेक्षा गुंतवणूकदार. मुंबई उच्च न्यायालयाकडून फरार आर्थिक गुन्हेगार विजय माल्या याला कान उघडकीस जाहीर करण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून शेवटची संधी जी आहे ती विजय माल्या यांना देण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर FEO हे कायद्याअंतर्गत विजय माल्या हे आपल्या युनायटेड किंगडममधील जे काही कायदे आहेत त्याच्यामध्ये लांब जे आहे ते राहू शकत नाही असंही मुंबई उच्च न्यायालय यांनी स्पष्ट केलं आहे. तर आपण ज्या पद्धतीने आपल्यावरती आरोप होत आहे हे कुठेतरी चुकीचं आहे असंही देखील विजय माल्या यांनी स्पष्ट केलेलं आहे. बँकांच्या माध्यमातून कुठेतरी मला माझ्यावरती दबाव जो आहे तो या ठिकाणी वापरण्यात येत आहे आणि त्यामुळे 18 फेब्रुवारी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयामध्ये
ही जी प्रक्रिया आहे ती सुनावणी पार पडणार आहे आणि विजय माल्या जर मुंबईमध्ये येत नसेल, महाराष्ट्रामध्ये येत नसेल तर त्यांनी स्पष्ट करावा. आमच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा एक संधी देण्यात आहे असेही देखील मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने विजय माल्या यांच्यावरती आर्थिक गुन्हेगाराचा जो ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे, कुठेतरी याच्यामध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. व्हिडिओ कल्पेश सदावर्ते, सर रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई. धाराशिवमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा एक पदाधिकारीच अफूची शेती करत असल्याचं समोर आलं आहे. धाराशिव पोलिसांनी वाशी तालुक्यातील दसमेगाव येथे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये छापा टाकत तब्बल 485 किलो गांजा जो आहे तो जप्त केलेला आहे. समाधान उघडे असं या पदाधिकाऱ्याचं नाव असून तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपतालुका प्रमुख आहे. जेव्हा पोलिसांना याबाबत माहिती मिळाली त्यावेळी पोलीस या उघडे याच्या शेतामध्ये दाखल झाले आणि एक कांद्याचं पीक लावलेलं शेत होतं आणि या शेताच्या मधोमध ही आपूच्या झाडाची लागवड जी आहे ती कुठतरी करण्यात आलेली होती. जवळपास 1.25 कोटीचा गांजा जो आहे तो या ठिकाणी जप्त पोलिसांनी केलेला आहे. एकंदरीतच पोलिसांची ही जी आहे ती मोठी कारवाई असं म्हटलं जातं आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागील काही दिवसांपूर्वी तुळजापूरचं ड्रग्ज प्रकरण जे आहे ते चांगलं चर्चेत आणलेलं पाहायला मिळालेलं होतं. आता त्यांच्याच पक्षातील उपतालुका प्रमुख कुठतरी गांजाची शेती करत असल्याचं समोर आलेलं आहे. याच्या विरोधात ओमराजे निंबाळकर आता काही कारवाई करणार का, पक्षातून या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी होणार का, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं कुठेतरी पाहायला मिळतं. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव. वर्धेच्या आर्वीमध्ये आज कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता वाचला. कारण या ठिकाणी असलेल्या एका शाहरुख नावाच्या युवकाचा अमरावती जिल्ह्यामधील पथरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मृतदेह सापडला आणि आर्वीमधील त्याच्या समर्थकांनी एकच कल्लोळ माजवला होता. या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये धडक देत त्यांनी आरोपीवर कारवाई करा अशी मागणी केली आणि ही कारवाई मागणी करत असताना त्यांनी पोलिसांना काही धक्काबुक्की केली, काही बाचाबाची झाली. त्याच्यानंतर आरोपी जो मृतक होता, शाहरुख नावाचा मृतक होता, त्याच्या समर्थकांनी हा पवित्रा घेतला की त्याचा मृतदेह आम्ही पोलीस ठाण्यामध्ये आणणार. परंतु पोलिसांनीही जिल्ह्यातून अतिरिक्त कुमक या ठिकाणी मागवली होती. कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी अतिरिक्त कुमक जी आहे आर्वीमध्ये बोलावली होती. आता या शाहरुखचा विषय असा आहे की गेल्या काही दिवसा अगोदर शाहरुखच्या एका थोडक्याशी काही वाद झाला होता आणि त्याच्यानंतर त्याला मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती. त्याच्यानंतर काल शाहरुख गायब असल्याची मिसिंग आर्वी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर त्याचा तपास सुरू करण्यात आला होता आणि अशातच आर्वी अमरावती ग्रामीण पोलिसांना एक मृतदेह सापडला आणि त्याच्यानंतर तो शाहरुखचाच आहे हे तपासात सिद्ध झाला. परंतु आता परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असून आर्वी पोलिसांनी पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे. त्याच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आता आर्वीमध्ये होता वाचला आहे.